नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर मैत्रिणींनो, आजचा जो व्लॉग असणार आहे तो आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार। तर हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते फुलांचा, हा आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आदल्या दिवशीच मी सगळे फुलं वगैरे आणून माझी अर्धी जी तयारी असते पूजेची ती सगळी तयारी झालेली असते। तर तुम्ही इथे बघू शकतात मी फुलं कसे स्टोअर करते त्याबद्दलही तुम्हाला मी माहिती देणार आहे। तर गुलाबाचे फुलं मला जास्त लागणार होते कारण आजची जी थीम होती ती रेड आणि व्हाईट होती। सो त्यामुळे मी अर्धा किलो गुलाबाचे हे पॉली हाऊसचे जे फुलं मिळतात ते मला खूप आवडतात, त्यांचं फिनिशिंग आणि छान असतं सगळं। सो ते फुलं मी घेते गुलाबाचे। तर पंचवटी नाशिक इथून मी हे फुलं आणत असते। तुम्ही जर का नाशिकचे असाल तर नक्कीच फुलबाजार इथून फुलं तुम्ही आणू शकतात। बऱ्याचशा कमेंट होत्या बऱ्याच मैत्रिणींच्या की आम्ही पण नाशिकचे आहोत, कुठून आणते फुलं वगैरे। तर फुलं मी पंचवटीच्या फुलबाजारातून आणत असते। तर तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे गजरे, वेण्या, फुलं सगळं काही तुम्हाला, कमळाचे फुलंही तिथे खूप छान मिळतात, डेकोरेशनसाठी पण फुलं छान मिळतात, तर तिथून तुम्ही आणू शकता। तर ह्या वेण्या मी आणलेल्या आहेत देवीसाठी। बघूयात आता ह्या वेणीचा मी एक जुगाड करणार आहे, त्याला वेळ मिळाला तर मी नक्कीच करेन। तर वेण्याही मी खूप छान असं व्यवस्थित आणि स्ट्रेट राहाव्यात म्हणून या बॉक्समध्ये ठेवते। हे बॉक्स मी फ्रीजच्या स्टोरेजसाठी आणलेले आहेत। भरपूर असे व्हिडिओ मी लाईन अप करून ठेवलेले आहेत। बऱ्याच अशा तुमच्या कमेंट्स आहेत मेकअपच्या व्हिडिओंसाठी, स्पेशली मला बऱ्याच कमेंट आल्या। तर मी पुन्हा एकदा सांगते, माझं एक मेन चॅनल आहे निक स्टाईल्स। तर त्या चॅनलला माझे सगळे मेकअप, फॅशन, स्टायलिंग, ब्लाऊज डिझाईन, साड्या कलेक्शन सगळं काही मी तिथे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर निक स्टाईल म्हणून माझं चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, नक्की बघा। भरपूर असे हेल्प होईल असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड केलेले आहेत। आणि हे माझं व्लॉग चॅनल सेकंड चॅनल आहे, सो ते माझं मेन चॅनल आहे, तिथे सबस्क्राईब करा। तर हे जे बॉक्स मी तुम्हाला दाखवते हे मी ॲमेझॉनवरून परचेस केलेले आहे। जेव्हाही मी माझ्या फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ करणार आहे, किचन टूरही बऱ्याच जणांनी सांगितलेली आहे, सो एक एक व्हिडिओ मी हळूहळू करणार आहे। तर हे जे बॉक्स आहे फ्रीज स्टोरेजसाठी मी घेतलेले आहेत ॲमेझॉनवरून, आणि त्यांना खाली एक जाळीचं स्टँड म्हणू शकतात तुम्ही, तर त्याला छोटे छोटे असे पाय दिलेले आहेत, जेणेकरून जो बॉक्स आहे त्याची आणि आपण ज्या वस्तू ठेवू, समजा भाजीपाला किंवा फुलं, तर त्यांच्यात एक डिस्टन्स असावं मेंटेन, आणि ते खराब होऊ नये यासाठी। सो तो हा प्लस पॉईंट आहे या बॉक्समधला। तर हे बॉक्स मला खूप आवडले। ॲमेझॉनवर, मिशोवरही तुम्हाला हे बॉक्स मिळून जातील। जेव्हा फ्रीजचा पूर्ण मी ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ करेल ना, तेव्हा सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। तर गजरे मी यात ठेवलेले आहेत, बरेच पूजेचे पानं मी घेतलेले आहे, वेणीला लावण्यासाठी पण आणलेले होते, आणि त्यानंतर मिक्स फुलं मी घेतलेले आहेत। तर हे मिक्स फुलं मी मोठ्या बॉक्समध्ये ठेवते। हा मोठा बॉक्सही सेम आहे, फक्त शेप यांचे बदल आहेत। बघू शकतात अशा प्रकारचं हे जाळीचं स्टँड मिळतं त्याला, आणि त्यामुळे जे डिस्टन्स आहे ते मेंटेन असतं फुलांमधलं आणि खालच्या बॉक्सचं, जेणेकरून जास्त पाणी लागू शकत नाही, घाम येऊ शकत नाही। आणि फ्रीजमध्ये आपण ठेवतो तेव्हा भरपूर असं त्यावर बारीक बारीक पाण्याचे थेंब असतात, सो त्यामुळे फुलं खराब होण्याची शक्यता असते, सो ते होत नाही। तर अशा पद्धतीने मी सगळं पॅक करून ठेवत असते। तुमच्या एकूण एक कमेंट मी वाचते, मागच्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद माझ्या मैत्रिणींनी दिलेला आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। आणि कमेंट थ्रू तुमचं मत तुम्ही व्यक्त करतायत, मला सजेशन देताय नेक्स्ट व्हिडिओसाठी। रांगोळी पॅचेसचा व्हिडिओ तुम्ही सांगितलेला आहे, तर सगळे व्हिडिओ आता 1 बाय 1 अपलोड करणार आहे या वीकमध्ये, सो स्टे ट्यून। तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, या आधीचेही भरपूर असे मार्गशीर्ष महिन्यातले वेगवेगळे व्हिडिओ आहेत, पूजेचे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही बघा। त्याबद्दलही तुम्हाला काही शंका असतील कमेंट करून मला तुम्ही सांगा, प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा मी करतेच, करण्याचा प्रयत्नही करते। तर भरपूर अशी माहिती, भरपूर असं तुम्हाला सांगायचं आहे। परत रांगोळीचे साचे जे आहेत त्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर भरपूर असा कॉन्टेंट लाईन अप केलेला आहे, फक्त वेळ मिळाला की मी पटापट अपलोड करणार आहे। तर त्यानंतर मैत्रिणींनो बघू शकतात अजून माझ्याकडे भरपूर असे फुलं होते, आणि ते इतकं फुल झाल्यावर सुद्धा त्यात फुलं मावतात, इतका मोठा हा बॉक्स आहे। या बॉक्समध्ये 3 सेक्शनही मिळतात, सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर ते 3 सेक्शन न लावता सगळे फुलं एकत्र ठेवायचे होते, सो त्यामुळे मी असे ठेवलेले आहेत। तर बघू शकतात किती सुंदर दिसत आहे।
तर मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग आणि तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी पहाटेच उठलेली, माझी डेट जवळ होती, त्यामुळे मी सकाळी सकाळीच पूजा मांडणार होती आणि आदल्या दिवशी सगळं साहित्य काढून ठेवलेलं. तर 6 वाजेला मी उठली, 6:30पर्यंत सगळं आवरलं. तर सगळ्यात महत्त्वाचं थंडीच्या दिवसात उठल्यानंतर ते म्हणजे चहा. तर मी आता इथे चहा बनवणार आहे. तर चहा उकळतो तोपर्यंत मी सगळी मांडणी जी आहे ती करून घेणार आहे. जे डेकोरेशनचा भाग आहे, माळा चेंज कराव्या लागतात. प्रत्येक गुरुवारची एक वेगळी थीम असते माझी. जर का तुम्ही आधीचे ब्लॉग बघितलेले असतील तर ह्या गुरुवारची जी थीम आहे ती व्हाईट कलरची आहे. रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन मी करणार आहे. सो त्यामुळे ते सगळं चेंज करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आधी चहा आणि मग पुढचे कामं. तर चहा इथे मी ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात मंदिरात सगळं पिंक कलरचं आहे. तर मी फ्रंटचं जे काही आहे ते बदलत नाही, फक्त मागच्या ज्या माळा तुम्ही बघताय पिंक कलरच्या तर त्या बदलवणार आहे आणि तिथे मी व्हाईट कलरच्या माळा लावणार आहे. तर माझं जे मंदिर आहे ना तिथं प्रॉपर मला अँगल घेता येत नाही शूटसाठी, तरी मी भरपूर असा प्रयत्न करत असते की प्रॉपर अँगलमध्ये व्हिडिओ शूट व्हावा. तरी तुम्ही बघू शकतात इथे साईडला ड्राय एरियाचं डोअर दिसतंय, इकडे डायनिंग दिसतोय. असं प्रॉपर एका फ्रेममध्ये ते फिक्स होत नाही जागा कमी असल्यामुळे. तर इकडे ह्या पिंक कलरच्या माळा मी काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर व्हाईट कलरच्या माळा लावणार. तोपर्यंत इकडे माझा चहा जो आहे तो रेडी झालेला आहे. आधी चहा गाळून घेते आणि तुम्ही विंडोमध्ये बघू शकता सकाळ होते, आत्ता सूर्य उगवतोय आणि वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 होत आलेले आहेत. तर खूप छान वातावरण असतं सकाळी आणि यापुढे मी सकाळीच पूजा मांडणार आहे, कारण खूप बरं वाटतं. दिवसभर आपण फ्री असतो, संध्याकाळी पूजा मांडली तर हिकटिकही होते, थोडी गडबड पण होते, उपवासामुळे भूक पण लागलेली असते. त्यामुळे मी आता पुढच्या गुरुवारीसुद्धा सकाळीच मी पूजा मांडणार आहे. तर इथे मस्त चहा पिऊन घेत आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस.
आज ना मांडणीसाठी मी छान असा पंजाबी ड्रेस वेअर करणार होती, पण काय झालं की तिकडे माझा मुलगा झोपलेला होता बेडरूममध्ये आणि पुन्हा मी कपाट वगैरे उघडलं तर तो पण उठला असता, पुन्हा तेही माझ्यामुळे डिस्टर्ब झाले असते. म्हणून मग मी आहे त्याच ड्रेसवर सगळं काही करते, कारण एकदम अर्ली मॉर्निंग हे सगळं मी केलेलं आहे. 7 वाजेच्या आत माझं हे सगळं मांडणी झालेली. तर साईडला नेहमीप्रमाणे मी जशी छोटे 2 चौरंग ठेवत असते देवांचे, त्यावर रेड मटेरियल ठेवलेलं आहे, फर मटेरियल आहे हे. नंतर पूजेचे पानं ठेवून त्यावर तांदळाची रास केलेली आहे आणि इकडे 5 पानं ठेवून त्यावर श्रीयंत्र आणि गजलक्ष्मी मी ठेवलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे साईडची जी पूजा आहे ती रेग्युलर जशी दर गुरुवारी करते तशीच. आणि त्यानंतर हे छान असं मंदिर आज डेकोरेट झालेलं आहे. छान अशी ही पूजा झालेली आहे. देवांची पूजा इथे झालेली होती, फक्त देवीची मांडणी करायची होती. तर देवीची मांडणी मी 6:30 नंतर करायला स्टार्ट केलं आणि अर्ध्या तासात मांडणी झालेली आहे. रेड व्हाईट फुलं, रेड व्हाईट साडी, रेड व्हाईट गजरे, अगदी सुंदर असं देवीचं रूप आजचं दिसत आहे, जशी तुळजाभवानीच माझ्या घरी आलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे पाहुणे माझ्या घरी रोज असतात. कबूतर, कधी चिमण्या, कधी कावळे, कधी साळुंकी, वेगवेगळे पक्षी येत असतात किचनच्या विंडोमध्ये. तर तसेच हे मला बघून लगेच उडून जातात, तेवढं एक चांगलं आहे. तसं तर कबूतर चांगले नसतात असं म्हणतात, म्हणून मी जास्त वेळ यांना बसू देत नाही. खायला प्यायला मी गॅलरीतूनच त्यांना देते. तर त्यानंतर हे जे व्हाईट कलरचे पॅचेस मी मागच्या वर्षी मार्गशीर्षच्या गुरुवारांसाठी बनवलेले होते, हे मी स्वतः बनवलेले आहेत. ॲक्रेलिक कलर देऊन त्यावर मी हे मिरर लावलेले आहेत. तर यांचाही एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. त्यात अजून 2-3 कलरचे मला ॲड करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला छान अशी व्हरायटी, वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवू शकेल. तर थोडे पेशन्स ठेवा, मी तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे. 3 पॅचेस माझे बनवून झालेले आहेत. अजून ऑलरेडी मी 6-7 बनवलेले आहेत. त्यावर मिरर लावायचे बाकी आहेत, म्हणून व्हिडिओला थोडा वेळ होणार आहे. पुढच्या आठवड्यात मी तो व्हिडिओ अपलोड करेल. त्यानंतर मिशोवरून मागवलेले हे छोटे छोटे पावलं आहेत, जे खूप सुंदर दिसतात. उंबरठ्यावरही खूप छान दिसतात, पण मी ह्या पॅचेसवर आज ठेवलेले आहेत. तर पावलांचा एक सेपरेट व्हिडिओ करायचा आहे, तोही मी ह्या वीकमध्ये अपलोड करणार आहेत. सगळे पाऊल मी कुठून घेतलेले आहेत, कोणी मला पाठवलेले आहेत. त्यानंतर फ्रूट प्लेट ठेवलेली आहे, नैवेद्य म्हणून आपण फळं ठेवत असतो. त्यानंतर देवीची ओटी. आणि आता हे संध्याकाळचं वातावरण आहे. संध्याकाळी जेव्हा मी कहाणी वाचायला घेते, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मी कहाणी जी आहे ती प्रदोष काळातच वाचते, कारण हे आधीपासून मी करत आलेली आहे. तुम्ही सकाळी वाचत असाल तर बेटरच आहे. सकाळी मी फक्त पूजा मांडली आणि पूजा केलेली आहे, देवांची पूजा झालेली आहे आणि देवीची मांडणी मी केलेली होती. तर आता मी पूर्ण प्रॉपर कहाणी वाचायला बसणार आहे. सो त्यामुळे सगळ्यात आधी या छोट्या ज्या सिल्वर माझ्याकडे समया आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर दिवा लावून घेणार आहे. नेहमीप्रमाणे आपण जशी कुठल्याही पूजेची सुरुवात अग्नीपासून करत असतो तसंच. तर इथे छान असं ह्या समया मला खूप आवडतात. हे छोट्या छोट्या समया देवीपुढे ठेवलेल्या आहेत, कारण माझ्याकडे खूप मोठ्या समया आहेत आणि तितकी जागा नाही आहे त्या देवीजवळ ठेवायला. तर बघेल मी पुढच्या गुरुवारी, शेवटचा गुरुवार असल्यामुळे त्या समया काढेल आणि ठेवेलही मी तिथे. तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या समया आहेत त्यासुद्धा मी लावून घेतलेल्या आहेत. आणि संध्याकाळी ज्या लाईट्स वगैरे आपण लावतो, तर सगळे दिवे वगैरे लागतात, धुपाचा तो धूर निघत असतो, तेव्हाच असं प्रॉपर पूजा मला वाटते. असं तरी माझं आहे. तुम्हाला जेव्हाही करायची आहे कहाणी, जेव्हा वाचायची तेव्हा तुम्ही वाचू शकतात. मी प्रदोष काळात वाचते, मला तेव्हाच आवडतं, कारण हे जेव्हापासून मी उपवास करते लहानपणापासून, तेव्हापासून मी संध्याकाळीच कहाणी वाचत असते. त्यामुळे तर हे देवीचे पाऊल जे आहेत ते मी 2-3 ऑनलाईन घेतलेले आहेत आणि एका ताईंनी मला पाठवलेले आहेत. तो खूप सुंदर पाऊल त्यांनी मला आता 4थ्या गुरुवारसाठी पाठवलेले आहेत. अगदी मी सांगितल्या त्या पद्धतीने, त्याप्रमाणे कस्टमाइज करून त्यांनी मला दिलेले आहेत. तर पावलांचा व्हिडिओ मला आधी टाकावा लागेल. ह्या व्लॉगनंतर तोच व्हिडिओ मी टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या गुरुवारपर्यंत पावलं घेता येतील त्यांच्याकडून. आणि तुम्ही नंतरही घेतले तर ते केव्हाही लक्ष्मीपूजनला, लक्ष्मीच्या वरदलक्ष्मीचे जर का तुम्ही व्रत करत असाल तेव्हाही तुम्ही ते घेऊ शकतात. तर धूप आधी मी लावून घेते आणि हे तुम्हाला जेही मी धूप वगैरे वापरते, हे जे तुपाचे दिवे मी वापरते, हे सगळं मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेत असते. तर तिथून मी हे घेतलेले आहेत. तर धूप वगैरे मी लावून घेणार आहे.
खूप छान असा धूप आहे आणि हा गुलाबाचा धूप आहे. माझा सगळ्यात आवडता हा स्मेल आहे. हा जो धूप आहे ना, हा लावल्यावर खूप प्रसन्न वाटतं, घरात खूप छान असा सुगंध येतो आणि धूप लावल्याशिवाय माझी पूजा कंप्लीट होत नाही. धूपही लावते, अगरबत्तीही लावते तरच मला सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. तर अशा पद्धतीने धूपही मी लावून घेतलेला आहे आणि देवीला हळदी कुंकू वगैरे करायचं आहे आणि मग मी माझी कहाणी वाचायला सुरुवात करेल. तर आज देवीचा जो कलर आहे साडीचा रेड आणि व्हाईट, आजची थीम आहे रेड आणि व्हाईट, तर म्हणूनच मी ही रेड आणि व्हाईट कलरची साडी वेअर केलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर ही साडी आहे. रेड आणि व्हाईट कलर मला खूप आवडतो, कॉम्बिनेशन मला खूप आवडतं आणि अगदी परफेक्ट देवीला मॅचिंग अशी साडी मी घातलेली आहे. कशी दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा देवीचा लुक तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता तिथे किती वेळ जातो प्रत्येक गोष्टीला, व्हिडिओ करत करत ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला जेव्हा माहीत असतं ना की व्हिडिओ चालू आहे, मी पूजा करते तर व्हिडिओ चालू आहे, तर तेव्हा ना बराच असा एक्स्ट्रा वेळ माझा जात असतो आणि प्रत्येक गोष्टीला ना जिथे 5 मिनटं लागतात तिथे 15 मिनटं मला लागत असतात. आता बघू शकता हा धूप कोण परत परत पडत होता, परत मी ठेवायची, परत ते पडायचं, परत घ्यायची, परत लावायची. सो हे असं बऱ्याच वेळ होत असतं माझ्यासोबत. तर सोपं नसतं व्लॉग करत करत सगळ्या गोष्टी करणं. तर असं मला मध्ये मध्ये अडचणी येत असतात. बट असो, जी पूजा आहे आणि ते पूजा केल्यानंतर व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते आणि तुम्ही असा भरभरून प्रतिसाद मला देतात, इतक्या छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स मला करतात, त्यात माझं काही चुकत असेल तर तेही मला कमेंट करून अगदी पॉझिटिव्हली मला माझ्या मैत्रिणी सांगतात. आणि माझी फॅमिली डे बाय डे मार्गशीर्षच्या उपवासांमुळे का असेना पण माझी यूट्यूबची फॅमिली दिवसेंदिवस वाढतेच आहे. खूप छान छान अशा मैत्रिणी मला जोडल्या जात आहेत आणि त्यांच्याशी मला कमेंट्स थ्रू का होईना बोलता येतं आहे. व्हिडिओ थ्रू मी त्यांना माझे मतं मांडते. मला खूप आवडतं आणि मी खूप खुश आहे. पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारपासनं जशा जशा नवीन मैत्रिणी अजून आपल्या यूट्यूब फॅमिलीला जोडल्या जात आहेत आणि कमेंट्स करतात पर्सनली तुमच्या आयुष्यातल्या एवढ्या धावपळीच्या जीवनातनं तुम्ही मला कमेंट्स करतात तुमचा वेळेतला वेळ काढून आणि तुमच्या दिवसातले 2 मिनटं का असे ना तुम्ही माझ्यासाठी देत आहेत. तर मला ते खूप आवडलं आणि सगळ्या कमेंट 99.9% कमेंट सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. तोही एक मला खूप आनंद झाला. सो असेच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आणि नवीन नवीन ज्याही गोष्टी पूजेमध्ये मी ॲड करते किंवा कुठं फिरण्याचा व्लॉग असेल, देवस्थानाचा व्लॉग असेल, नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि जेही तुम्ही कमेंट्समध्ये मला डिमांड केलेल्या आहेत व्हिडिओंसाठी त्या तर मी तुमच्या ह्या आणि पुढच्या वीकमध्ये कंप्लीट करणार आहे 30 तारखेच्या आत. आणि जानेवारीत अजून छान कॉन्टेंट तुमच्यासोबत देईल. तर इथे मी देवीला हळदी कुंकू करून घेतलेलं आहे जसं नेहमीप्रमाणे माझी जी प्रोसेस आहे पूजेची. तर त्यानंतर श्रीयंत्रावर हळदी कुंकूचं मी 5-6 वेळा श्रीयंत्रावर मंत्र म्हणून कुंकू टाकलेला आहे. त्यानंतर मग इकडे फळांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, ओटीला लावून घेणार आहे. सगळी पूजा झाल्यानंतर मग मी कहाणी वाचायला घेणार आहे. तर इथे माझी सगळी पूजा जवळजवळ होत आलेली आहे. तर मैत्रिणींनो बघू शकतात आजचा माझा हा लुक कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि या माळबद्दल बऱ्याच जणींनी विचारलेलं, तर ही माळ जी आहे या माझं मंगळसूत्र कलेक्शन व्हिडिओ हा माझ्या मेन चॅनलला निक स्टाईल्स या मेन चॅनलला हा माझा व्हिडिओ आहे मंगळसूत्र कलेक्शनचा, तर नक्कीच बघा. तिथे मी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहे. maherfashion.com इथून मी घेतलेलं आहे. इंस्टाग्राम स्टोअर आहे ते, तिथून हे मंगळसूत्र मी परचेस केलेलं आहे. तर खूप सुंदर दिसतं. त्यानंतर इकडे मी कॅमेरा सेट करते. तुम्ही बघू शकतात माझी काय धावपळ चाललेली आहे ते. तर कॅमेरा सेट झाला की नाही पुन्हा बघावं लागतं आहे. सो मला इथे हसत होते इकडे. आणि त्यानंतर आता फायनली मी कथा वाचायला सुरुवात करणार आहे. तर इथे हळदी कुंकू केलेलं आहे. कहाणीचं जे पुस्तक आहे त्याला हळदी कुंकू लावूनच मग मी कथा वाचायला घेत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पदर टाकायचं आहे मला डोक्यावर. आणि बघू शकतात इथंही माझी तितकीच धावपळ होते, खूप धावपळ होत असते. आणि बघा नेहमी पदर इझिली घेतला जातो, पण आज परीक्षाच असते माझी. गुरुवार म्हणजे माझा परीक्षेचाच दिवस समजू शकता तुम्ही. तर तो पदरही राहत नव्हता. बट चला ठीक आहे, मग मी कहाणी वाचायला घेतली आणि इथे कहाणी वाचायला सुरुवात झालेली आहे.
खूप छान वाटतं. घरातले सगळे लोक सगळेजण वाजत असतात, लहान मुलं, तर सगळ्यांना ऐकायलाही छान वाटतं. अशी ही कहाणी आहे आणि अगदी तोंडी पाठ झालेली आहे. आधीपासून हे व्रत मी करत आहे त्यामुळे. तर मैत्रिणींनो, बघू शकतात कहाणी वाचल्यानंतर देवीचा हा फायनल लुक आणि ते चेहऱ्यावरचं तेज जे आहे ते अगदी छान आणि प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे मी असे हे शॉर्ट्स पूजेनंतरचे, पूजा आधीचे हे असे शॉर्ट्स घेत असते. तुम्हाला माझी साडी कशी वाटली, देवी आईची साडी कशी वाटली, माझा आजचा हा लुक, सिंपल सोबर लुक कसा वाटला. यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे अगदी सिंपल लुक होता आजचा. त्यानंतर देवी आईचं हे रूप, जशी तुळजाभवानीच माझ्या घरी प्रत्यक्ष आलेली आहे असं मला वाटत होतं. इतकं सुंदर हे लुक दिसत होतं. खूप छान झाली आजची पूजा आणि मला ही थीम जशी हवी होती अगदी तशीच झालेली आहे. तर मैत्रिणींनो, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मला सांगत राहा पुढचे व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवे आहेत ते. पुन्हा रांगोळीचे जे कमळाचे पॅचेस आहेत तेही मी ऑनलाईन घेतलेले आहेत. त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्हरायटी मी दाखवू शकते. त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, वेगवेगळ्या डिझाईन्स त्याच्या आहेत, त्याही तुम्हाला दाखवेल. तर मैत्रिणींनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.